नमस्कार शेतकरी बांधवांनो, बाबा IT यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर शेतकरी बांधवांनो, 1 रुपयात पीक विमा योजना यावर्षी चालू झाली होती आणि या योजनेचा लाभ तुम्ही घेतलाच असेल आणि बऱ्याच शेतकरी बांधवांनी या योजनेच्या माध्यमातून पीक विमा भरलेला असेल। आणि यावर्षी मित्रांनो, खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे, तसेच रब्बी पिकांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। आणि त्यामध्ये मित्रांनो, नुकसान होऊन देखील शेतकरी बांधवांनो अद्याप देखील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही। आणि पीक विमा कधी मिळेल या गोष्टीची शेतकऱ्यांना अपेक्षा होती। तर शेतकरी बांधवांनो, एक आज आपण अपडेट आणलेले आहे। तर शेतकरी बांधवांनो, पुनर्रचित हवामान आधारित फळ पिकांचा पीक विमा जर तुम्ही काढला असेल तर तुमच्यासाठी आज आनंदाची बातमी आहे। तर शेतकरी बांधवांनो, फळ पीक विमा योजनेमध्ये सहभागी झालेल्या रायगड जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचे पैसे आता त्यांना व्याजासह मिळणार आहेत। तर ही रक्कम मित्रांनो, शेतकऱ्यांना 3 जानेवारीपूर्वी व्याजासहित देण्यात यावी असे निर्देश कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी दिले आहेत। तर मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील तळा महसूल मंडळातील 7500 शेतकऱ्यांनी पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना या योजनेमध्ये सहभाग घेतला होता। त्यापैकी 3500 शेतकऱ्यांच्या नुकसानीची भरपाई त्यांना मिळालेली आहे। परंतु मित्रांनो, महसुली मंडळाच्या विभाजनाच्या तांत्रिक मुद्द्यावरून भारतीय कृषी विमा कंपनीने 2940 शेतकऱ्यांची 9 कोटी रुपये नुकसान भरपाईची रक्कम अजून देखील केलेली नाही। त्या संदर्भात मित्रांनो, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या पुढाकाराने 28 डिसेंबर रोजी धनंजय मुंडे यांच्या दालनात बैठक झाली आणि या बैठकीत मंत्री आदिती तटकरे, आमदार अनिकेत तटकरे, कृषी आयुक्त प्रवीण गेडाम दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे सहभागी झाले होते। तसेच भारतीय कृषी पीक विमा कंपनीचे विभागीय व्यवस्थापक MS सावंत, कृषी विभागाचे अधिकारी उपस्थित होते। आणि याच बैठकीमध्ये मित्रांनो, धनंजय मुंडे यांनी कृषी विमा कंपनीला शेतकऱ्यांचे पैसे व्याजासहित देण्याचे निर्देश दिले आहेत। तर ही रक्कम मित्रांनो, सर्व शेतकरी बांधवांना 3 जानेवारीच्या अगोदर मिळणार आहे। तर यासाठी मित्रांनो, रायगड जिल्ह्यातील 2940 शेतकऱ्यांना 9 कोटी रुपये रक्कम मिळणार आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा। तसेच मित्रांनो, अशाच नवनवीन माहितीसाठी आणि अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। तर पुन्हा भेटूया नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत धन्यवाद।